नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र अविनाश टेकाळे या युट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, प्रगतशील शेतकरी रामदास साबळे तसंच बागायतदार शेतकरी कारली बागायतदार यांच्या शेतामध्ये आलो होतो. हे उष्ण आणि दमट हवामानात वाहणारं जोमात वाहणारं हे पीक आहे कारले पीक. पण ज्यावेळेस हिवाळा चालू आहे, हिवाळ्यामध्ये हे असं वाटत नाही की उष्ण आणि दमट हवामान याला लागल म्हणून अशी सोय या शेतकऱ्यांनी केलेली आहे. तर त्याचा अनुभव आपण विचारून घेऊयात, काय काय नियोजन लावलं आहे या प्लॉटसाठी. तर सुरुवातीला या वावरावर काय होतं हे पहिले पीक कोणतं? सोयाबीन होती. हम्म, नंतर मग याचे 15 दिवस याला फंटी करून वाळू दिलं. हम्म. नंतर पुन्हा ते पाटी पाडले रुटर करून. पंजे करून तुम्ही हा. किती दिवस वाव दिलं त्याला? 8-15 दिवस तर वाळू दिलं ना. 8 ते 15 दिवस. त्याच्यातली बुरशी तर गेली पाहिजे ना. हम्म. त्यानंतर पाटी कशी पाडले? हे अंतर किती आहे? किती फुटाचं अंतर अंतर आहे? हे 6 फुटाचे. डायरेक्ट आपण ट्रॅक्टरला वखराला पाटी बांधले, दोरी मारली मी काही काढून प्लॉट टाकलं. बघितलेले आहेत, ते प्लॉट समजा 4 ते 3.5 4 फुटावर प्लॉट असतात. हे तुम्ही 6-6.5 फुटाचं अंतर घेतलेलं आहे. अं, याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे समजा अंदाजे? हे कसं होतंय ते आपण जवळ केले की त्याच्यात व्हायरस, भुरी, दावणी याचे कसं हे सेन्सिटिव्ह पीक आहे ना हम्म. कारले. याच्यावर रोग जास्त येतो, त्याच्यामुळं ते अंतर असावंच लागते. वारं खेळते. आतापर्यंत किती दिवस झाले या प्लॉटला आता हे साधारणतः? 40 दिवसाचा प्लॉट आहे. याच्यामध्ये आता अंतर 6.5 फुटाचं अंतर आहे. हम्म. यामध्ये आपण आंतरपीक घेऊ शकतो का? काही लवकर येणारा कोणता भाजीपाला एखादा? सध्या लागवडीच्या वेळेस घेऊ शकतो, पण नंतर नाही ना. त्याच्यावर सगळे आपले रसशोषक किडे, मवा हे ते, त्याच्यामुळं मग कारले डॅमेज होऊ शकतात. कारली डॅमेज. ज्यावेळेस आता बाकीचे प्लॉट असतात, वरून अशी झापडी असते त्या प्लॉटला, तुम्ही झापडी केली नाही, तुम्ही म्हणता करायची सुद्धा नाही. हे जे आहे असे उभेच प्लॉट, ते त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? म्हणजे काय असं होऊ शकते फायदा? याला आपल्याला 100% सूर्यप्रकाश भेटत नाही ना खालच्या मुळ्याला. याला म्हणजे खाली तुमचं म्हणणं हा. ज्यावेळेस झापडी असली त्यावेळेस खालच्या जे ते मुळे सगळं असतात हे करून जाते ते. याला सूर्यप्रकाश भेटत नाही. आणि सूर्यप्रकाश नाही म्हणली की दावणी वर चढते. हम्म. फवारणी करायला काही अडचण येते का त्याच्यात? हो ना, वरच्या पानाला फवारणी जातच नाही ना फांद्याला याला. पिकासाठी जमीन कशी लागते नेमकं? कारले पिकासाठी म्हणजे साधारण जमीन लागते का भारीची हलकी जमीन? साधारण मीडियम काळी जमीन, म्हणजे आपली चांगली 1.5 फूट काळी तरी पाहिजे त्याच्यात. म्हणजे पाणी देताना हा. निचरा होणारी जमीन हो समजा. ना, थोडं पाण्याचा निचरा बी झाला पाहिजे ना त्याला. पाणी जास्त जमतच नाही ना. आता तुम्ही या पाण्याचा ताण कसा देता या कारले पिकाला? 4 ते 5-6व्या दिवशी किंवा 5व्या दिवशी, आता फुलं फळाच्या अवस्थेत तर जास्तच पाणी द्यावं लागतं. म्हणजे आता सध्या ताण कमी द्यायचा आणि फुलं फळ ज्यावेळेस हा. लागेल त्यावेळेस पाणी कंटिन्यू हो चालू रे, करायचं. हो ना. 1 दिवस आड करून 2 दिवस आड करून हो ना. समजा. हो. कारलं पीक लावलेलं आहे त्यावेळेस किती दिवशी कारलं पीक निघतंय? हे पावसाळ्यात तर 60व्या दिवशी निघतंय. हिवाळ्यात थोडं 10-15 दिवस लेट होतंय. मग तुम्ही 70-72 याला दिवस भेसळ डोस टाकलेला आहे का खताचा एखादा? पहिला लागवणीच्या बाद 20 दिवसांनी जेव्हा निघलं ना, त्याच्या बाद 8व्या दिवशी टाकला होता. डीएपी, कोणतं टाकलं होतं खत? डीएपी, पोटॅश आणि ते आपलं याची एक किट टाकली होती. मायक्रोन्यूटन किट हा. डबल सिर्जी 9 ते Syzynyne चा drum हा, टाकला drum होता, टाकला. humid समजा. हो, हो, हो. आणि फवारणी आता तुम्ही किती दिवशी घेत असता त्याच्यावर? जास्त करून फवारणी- अटॅक थंडीमुळे दव पडल्यामुळं, हा, आता थंडी किंवा दव दवाचा पडल्यामुळे तर- नुकसानकारक हे समजा. हा, दव तर रोजच आहे ना, त्याच्यामुळं मग अटॅक येऊ शकतात असे काहीतरी. दावणीचा खूप प्रमाणात अटॅक येऊ शकतो. पिवळं होऊ शकतं. मग तुम्ही फवारण्या कोणत्या करता याच्यावर? फवारणी सध्या मी आता सिजंटाचे काही चांगले प्रोडक्ट येतं. मिराज ड्यू, आपलं कस्टोडिया. तुम्ही हे ब्रँचेस फांद्या हाईट साठी चमकसाठी कोणतं टॉनिक वापरलं होतं? आपल्या फुटव्यासाठी सुप्रीमो हे चांगल्या प्रकारे काम करतं. रिलेबल कंपनीचं सुप्रीम Reliable. टॉनिक. हो. त्यामध्ये आता सुरुवातीला तुम्ही ड्रिचिंग करता, हम्म. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस सिलिकॉन सोडावं लागतं, ह्युमिक फेरस सोडावं लागतंय, त्यावेळेस कोणती ड्रिचिंग केली होती? नाही, मुळं वाढीसाठी तर मुळासाठी. आपल्याला नियोजन चांगल्या प्रकारे करावं लागते ना. मेडिसिजल, मॅजिस्टिजल, हो ना. रिलेबल कंपनी मॅजिस्टिजल. चांगला त्यासोबत सिलिकॉन वापरला. सिलिकॉन तर द्यावंच लागतं. सिलिकॉन 1261 हे आपले खतं चालू ठेवावं लागतात. फांदे वाढीसाठी तर. फांदेवाडीसाठी. हो ना. त्यानंतर ज्यावेळेस आपले जास्त माश्या वगैरे, त्या पांढऱ्या माश्या, कीड हे जे रोग येतात, त्यावेळेस तुम्ही म्हणले खालून कटिंग केली. हो, कटिंग केलं. ते कटिंगचं काय म्हणजे कारण आहे? आपल्याला काय फायदा होऊ शकतो त्या कटिंगमुळे? कटिंगचं कारण एकच आहे, खालच्या 1.5 फुटावर आपली कीटक खेळत नाहीत. हवा खालून झाडाला वाढीला चांगला वेग होतो. पाणी बी चांगली राहतात. खालच्या याच्यावर नागाळी, मुळा, तुडतुडा याचा प्रादुर्भाव जास्त होतो. ड्रिचिंग मध्ये आपल्याला बुरशीनाशक सोडावं लागतात. त्यावेळेस तुम्ही कोणकोणते बुरशीनाशक सोडले होते? मेटलायझिन, रोडोमिल, आपले ब्लू कॉपर हे असं जास्त प्रमाणात नाही, पण कमी प्रमाणात सोडावं लागतं. सोडावं लागतात. ज्यावेळेस थंडी जास्त असते, थंडीच्या वेळेस सल्फर सोडावं लागतं हो, आपल्याला. आपलं एसपी सल्फर सोडावं लागतं. रिलायबल कंपनीचं एसपी हो, सल्फर सोडलं हो होतं. ना, हो. पहिले आता फवारणीमध्ये आपल्याला वरून बुरशीनाशक घ्यावं लागतात.
बुरशीनाशक, कीटकनाशक त्यावेळेस कोणकोणते प्रोडक्ट घेतले होते? रसशोषक किडी नियंत्रणासाठी आपले रॉनफिने चांगल्या प्रकारे काम करते. पेगासिस असे 2-4 प्रोडक्ट आपल्याला आलटून पालटून घ्यावं लागतं. आणि ज्यावेळेस व्हायरसचा अटॅक येतो त्यावेळेस व्हायरसच्या अटॅकसाठी काय काय घेतलं होतं, कोणते कोणते अटॅकसाठी घेतलं होतं? व्हायरससाठी आपल्याला जिओ लाईफचे चांगल्या प्रकारे नो व्हायरस काम करते. ते ताकामध्ये 1 दिवस आधी मुरो घालावं लागतं. मग त्याच्यात परफेक्ट म्हणून आहे ते बी आलटून पालटून 2-3 ज्यावेळेस ताकामध्ये तुम्ही मुरू घातलं त्यावेळेस चांगले रिझल्ट भेटतात का? 100% रिझल्ट आहे त्याचा. ताकाचे No रिझल्ट virus. चांगले. हो. फक्त 1 दिवस 2 दिवस राहू द्यायचं. ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय जास्त प्रमाणात भर द्यायचा. रासायनिक कमी. अनेक प्रकारचे कीड माशा हे जे येतात, तुम्ही सोलार ट्रम्प लावलेला आहे, हो त्या ना. सोलार ट्रम्पचा काय उपयोग झाला तुम्हाला, असा फायदा काही झाला का? आपल्याला सोलार ट्रपचा फायदा म्हणजे आपल्या याच्यात हे असे 4 येतात तर त्याच्यात सगळे कीटकनाशक, रसशोषक किडी त्याच्यामध्ये आपल्याला कोणते सध्या आपल्या प्रादुर्भाव कोणते याचा आहे याच्यात रसशोषक किडी, कणमाशी, फळमाशी सगळेच आता हे जे सोलार ट्रॅप आहे, या सोलारचा काय फायदा होतोय, म्हणजे नंतर संध्याकाळी समजा रात्रीच्या टायमाला? संध्याकाळी हे दिवसभर आता चार्ज चालू झाला याचा. संध्याकाळी आपल्याला हे 6 ते रात्री 2-4 वाजे लोक चालते जसं वातावरण वर याच्यामध्ये म्हणजे लाईट लागतो समजा, लाईट लाईट लागल्याच्या नंतर बाकीचे आसपासचे जे किडे येतात ते याच्यात येऊन पडतात, याच्यात ऑइल लागते. हे आपले एका एकराचा प्लॉट आहे याच्यात समजा असे 4 येतात तर ते 10-10 गुंठ्याचं कव्हर करते. 10-10 गुंठ्याचं कव्हर करतो. 10-10 गुंठे कव्हर करते. बाकीच्या शेतकऱ्यांनी समजा वापरायला पाहिजे त्या किड्यासाठी चांगलं. चांगल्या प्रकारे काम करते. आपल्याला काय सध्या प्रादुर्भाव कोण्या रोगाचा आहे, सध्या काय आहे याच्यात सगळं आपण आळी तर कारल्यावर पडतच नाही. आपण बुरशीने याचं म्हणजे नियंत्रण याच्यामुळे समजा तुमच्या फवारण्या वाचू शकतात. 100% याच्यात आपला रिझल्ट 100% आला. मग तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे या कारले पिकाचा? उन्हाळी मी पावसाळी 1-2 वेळेस लावले पण तेवढं काय हे झालं नाही. हिवाळी 4 वर्ष झाले लगातार करावले. मग अनुभवातून असे काही काही गोष्टी शिकले तुम्ही हो समजा? ना, पहिले 2 पुड्या मग 4 पुड्या आज 10 पुड्याचा प्लॉट आहे. बाकी शेतकरी काय सांगसाल, समजा हिवाळ्यात आपण कारले पीक लावा का नाही? हिवाळ्यात लाव पण थोडं चांगलं मेंटेनन्स थोडं जातं हिवाळ्यात. थोडी मेहनत तर घ्यावंच लागते. म्हणजे चांगला खर्च येते, नियोजन चांगलं करावं लागतंय. पण प्लॉटची आपल्याला खूप दिवस चालायची गॅरंटी. हे आहेत प्रगतशील शेतकरी विष्णू जाधव. तर याचे बी केळी बागायतदार आहेत, पपई बागायतदार आहेत. तर यायला विचारू शकतो आपण कसा प्लॉट दिसायला, याचं नियोजन कसं आहे या कारली पिकाचं? या प्लॉटचं नियोजन म्हणजे एकदम जबरदस्त आहे. आमचे मित्र रामदास साबळे यांनी बरोबर नियोजन केलेलं आहे. त्यांना 2-4 वर्षाचा अनुभव पण आहे कारली पिकाचा. त्याच्यामुळं प्लॉट एकदम जबरदस्त आहे. प्लॉटला बघण्याची म्हणजे हे लोक म्हणतात, आपण समजा हे कारले जे पीक आहे उष्ण आणि दमट हवामानात जोमात वाहणारं पीक आहे, पण यांनी आता सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये लागवड केलेली आहे पिकाची. तर आता जास्त थंडी आहे, हिव चालू आहे, तर ते पीक असं म्हणजे असं वाटत नाही या प्लॉटचं. तर नियोजन कसं वाटतंय, काय लोकांना सांगू शकता तुम्ही समोरच्या? नियोजन जबरदस्त केलेलं आहे. यांनी आपलं औषध खत हे बरोबर देऊन प्लॉट असा जबरदस्त बनवलेला आहे की जसं असं वाटत आहे की हा प्लॉट मार्च म्हणजे थंडीच्या व्यतिरिक्त उन्हाळ्यातलाच वाटत आहे, असं वाटत आहे या प्लॉटमध्ये. प्लॉटाची वाढी, उंची गिंची, फांदी गिंदी सगळं बरोबर आहे. सगळं शेतकऱ्याला मी एक विनंती करू इच्छितो की आपण या प्लॉटला येऊन व्हिजिट करा आणि या शेतकऱ्याकडून अनुभव घेऊन आपण पण उत्पादन घेण्यासाठी यांचा एक सल्ला घ्या, अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो. तुमचं नाव, मोबाईल नंबर सांगा एकदा शेतकऱ्यांना, माझं नाव परिचय सांगा. रामदास नारायण साबळे, राहणार इडुळी. नंबर आहे 9309 830104. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ येत राहतील. धन्यवाद.